शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या कायदेशीर लढाईत शेवटी विजय कोणाचा होणार? महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक सत्ता संघर्षाचा फैसला आता अगदी जवळ आलाय. सुप्रीम कोर्टाच्या कोर्टरूम नंबर 1 मध्ये 30 जुलै, 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी 3 दिवस या प्रकरणाची अत्यंत वादळी सुनावणी पार पडली. ठाकरे गटातर्फे ख्यातनाम वकील कपिल सिब्बल यांनी मजबूत युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा घेतलेला निर्णय कसा पूर्णपणे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे हे सिब्बल यांनी पुराव्यासह मांडलं. पण जसा सिब्बल यांचा युक्तिवाद अंतिम टप्प्यात आला तसं सुप्रीम कोर्टानं म्हणजेच न्यायमूर्तींनी, विशेषतः सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असे काही प्रश्न विचारले की संपूर्ण युक्तिवादालाच एक नवं वळण मिळालं, नवी कलाटणी मिळाली. या प्रश्नांनी ठाकरे गटाच्या कायदेशीर अडचणी वाढवल्या असून ठाकरे गट ही केस एकतर्फी जिंकेल हे वातावरणच बदलून टाकले. आता सिब्बल यांचा युक्तिवाद खोडून काढणं आणि सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नांची धग कायम ठेवणं यावरच शिंदे गटाची सारी भिस्त अवलंबून असणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण 3 दिवसाच्या सुनावणीत नेमकं काय झालं हेच अगदी सोप्या शब्दामध्ये उलगडणार आहोत. सिब्बल यांनी मांडलेले 3 कळीचे युक्तिवाद आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले 3 प्रश्न यामुळे या संपूर्ण सुनावणीची दिशा कशी बदलून टाकणार आहे हेच याच बिटवीन द लाईन अर्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याची आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल YouTube वर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद गायकवाड, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना निवडणूक आयोगाच्या स्वायत्तेवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवला. त्यामुळे सुरुवातीलाच आपण सिब्बल यांनी मांडलेले 3 कळीचे युक्तिवाद कोणते होते ते बघू. पहिला युक्तिवाद आहे तो म्हणजे विधिमंडळ गट म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही. सिब्बल यांनी सुभाष देसाई खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाचा दाखला देत युक्तिवाद केला. ते म्हणाले, कायद्यानुसार राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे आमदार खासदार हे दोन्ही पूर्णपणे वेगळे घटक आहेत. सुभाष देसाई खटल्यातील घटनापीठाच्या निर्णयानुसार, निकालानुसार विधिमंडळ पक्षावर नेहमी मूळ राजकीय पक्षाचंच नियंत्रण असतं. मूळ राजकीय पक्षानं वैध पद्धतीने घेतलेला कोणताही निर्णय हा विधिमंडळातल्या बहुमताच्या इच्छेपेक्षा नेहमीच वरचढ असतो. सिब्बल यांनी कोर्टाला विचारलं की निवडणूक आयोगानं केवळ विधिमंडळातल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या बहुमताचा विचार करून मूळ पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला कसं दिलं? केवळ 31 आमदार बंडखोर करून सुरत आणि गुवाहाटीला पळून गेले म्हणजे ते मूळ राजकीय पक्ष बनू शकत नाहीत. आमदार हे पक्षाच्या तिकिटावर आणि चिन्हावर निवडून येतात. आमदार पक्ष जन्माला घालत नाहीत. त्यामुळं निवडणूक आयोगानं केवळ लोकप्रतिनिधींचं संख्याबळ मोजून दिलेला निर्णय पायाभूत पातळीवरच चुकीचा आहे. सिब्बल यांनी दुसरा महत्वाचा युक्तिवाद केला तो म्हणजे 2018च्या दुरुस्त पक्ष घटनेकडे आयोगानं केलेली सोयीस्कर डोळेझाक. निवडणूक आयोगानं आपल्या निर्णयामध्ये म्हटलं होतं की शिवसेनेची 2018ची दुरुस्त केलेली घटना त्यांच्या रेकॉर्डवर नव्हती, म्हणूनच त्यांनी जुन्या घटनेनुसार निर्णय दिला. सिब्बल यांनी हा दावा पुराव्यासह खोडून काढला. त्यांनी कोर्टासमोर दाखवून दिलं की शिवसेनेच्या 2018च्या पक्ष घटनेतल्या बदलाचं अधिकृत पत्र 4 एप्रिल 2018ला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आलं होतं. त्याचा रिसिव्हिंग स्टॅम्प देखील आमच्याकडे आहे आणि ही कागदपत्र आजही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदेची स्वतःची शिवसेना नेतेपदी नियुक्ती याच 2018च्या पक्ष घटनेनुसार झाली होती. मग स्वतः शिंदेंनी या घटनेला कधीही आव्हान दिलं नाही, तेव्हा आयोगाला ही घटना अमान्य करण्याचा अधिकारच कोणी दिला, असा सिब्बल यांनी सवाल उपस्थित केला. आणि त्यांनी तिसरा महत्वाचा युक्तिवाद केला की स्वेच्छेनं पक्ष सोडणं म्हणजे घटनात्मक आत्महत्या होय. सिब्बल यांनी बंडखोर आमदारांच्या वर्तनावर गंभीर आक्षेप घेतला. ते म्हणाले की 20 जून 2022ला विधान परिषद निवडणुकीनंतर हे आमदार अचानक बंडखोरी करून सुरत मार्गे गुवाहाटी आणि गोव्याला गेले. त्यांनी मूळ पक्षाच्या अधिकृत बैठकांना उपस्थिती राहण्यास नकार दिला आणि स्वतःचा स्वतंत्र व्हीप नियुक्त केला. सिब्बल यांनी या बंडखोरीला घटनात्मक आत्महत्या म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल हाराकिरी असं संबोधलं. पक्षाच्या आदेशांचं आणि व्हीपचं सर्रास उल्लंघन करणं, विरोधी पक्षांची भाजपशी संधान साधणं, संपर्क साधणं आणि स्वतःचं सरकार पाडणं हा स्पष्टपणे संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यानुसार स्वतःहून स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचाच प्रकार आहे. अशा आमदारांना तातडीनं अपात्र ठरवणं गरजेचं होतं, पण विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक विलंब केल्यामुळं एका बेकायदेशीर सरकारनं आपला सगळा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. मग सुप्रीम कोर्टाच्या 3 प्रश्नांनी सुनावणी कशी फिरवली? सिब्बल यांच्या आक्रमक युक्तिवादानंतर
असं वाटत होतं की ठाकरे गटाची बाजू अत्यंत भक्कम झाली, पण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी उपस्थित केलेल्या 3 प्रश्नांनी ठाकरे गटाला कायदेशीर कचाट्यात पकडलं. त्यांचा पहिला प्रश्न होता, पक्षाची घटना लोकशाही पद्धतीची की वन मॅन शो. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शिवसेनेच्या 2018च्या दुरुस्त केलेल्या पक्ष घटनेवर बोट ठेवत सिब्बल यांना थेट अडचणीत आणणारा प्रश्न विचारला. सरन्यायाधीश म्हणाले, मूळ पक्ष घटना ही लोकशाही तत्वांवर आधारित होती, पण 2018च्या दुरुस्तीनंतर ती घटना अक्षरशः एकाच व्यक्तीच्या हातात अमर्याद सत्ता देणारी बनली आहे. तुम्ही वेगवेगळ्या संस्थांमध्ये लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याची भाषा करता, मग एक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही स्वतःच्या संघटनेत अंतर्गत लोकशाही तत्व पाळायला नको का? यावरच सिब्बल यांनी पक्ष घटना तपासणं हा निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राचा भाग नाही असा खुलासा केला. तरी कोर्टाच्या या टिप्पणीनं ठाकरे गटाच्या अंतर्गत हुकुमशाही स्वरूपावर कायदेशीर शिक्कामोर्तब होण्याची भीती निर्माण झाली आहे. शिंदे गटाला यामुळं आयता मुद्दा मिळालाय. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय पक्षातलं बहुमत ठरवण्याचा निश्चित फॉर्म्युला काय. सरन्यायाधीशांनी विचारलं की पक्षात वाद निर्माण झाला तर राजकीय पक्षातलं बहुमत नेमकं कशाच्या आधारावर ठरवायचं? तळागाळातले कार्यकर्ते, निवडणुकीतले उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी की केवळ निवडून आलेले आमदार खासदार, यातल्या कोणाचं संख्याबळ ग्राह्य धरायचं? त्याचवेळी सरन्यायाधीशांनी एक निरीक्षणही नोंदवलं की निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, कायद्यामध्ये किंवा पक्षाच्या घटनेत बहुमत ठरवण्याचा कोणताही स्पष्ट आणि निश्चित फॉर्म्युला सध्याच्या घडीला उपलब्ध नाही. स्पष्ट निकष नसणं हा एक मोठा गोंधळ, बिग मेस आहे आणि यामुळेच असे वाद वारंवार उद्भवतात असं मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं. सरन्यायाधीशांनी लक्ष वेधलेला राजकीय पक्षाचं बहुमत ठरवण्याचा हाच ग्रे एरिया सगळा निकाल फिरू शकतो, कारण याचा शिंदे ठाकरे दोघांच्याही बाजूने सोयीस्कर अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे याबद्दल, या ग्रे एरियाबद्दल शिंदे गट काय युक्तिवाद करतो हे बघावं लागणार आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांशिवाय निर्णय कसा? न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी 21 जून 2022च्या म्हणजे शिंदेंनी आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला नेले त्या घडामोडींवर प्रश्न विचारला. ठाकरेंनी शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी करून अजय चौधरींची नियुक्ती केली होती. याबद्दल न्यायमूर्ती बागची यांनी विचारलं की हा निर्णय घेताना त्यावर विधिमंडळ पक्षातल्या बहुसंख्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या का? सिब्बल यांनी यावर उत्तर दिलं की त्याची गरज नव्हती, कारण शिवसेनेच्या घटनेनुसार सर्व अधिकार पक्ष प्रमुखांकडे राखीव आहेत. यावर न्यायमूर्तींनी पुन्हा टोकलं की बहुतांश सदस्य बैठकीला उपस्थित नव्हते, तसंच अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतरच्या घडामोडी अपात्रतेच्या प्रक्रियेत कशा विचारात घेतल्या जाऊ शकतात असा तांत्रिक पेच देखील कोर्टाने निर्माण केला. मग सिब्बल यांचे 3 युक्तिवाद, सुप्रीम कोर्टाचे 3 प्रश्न यांचा ठाकरे आणि शिंदे गटावर काय परिणाम होईल? ठाकरे गटापुरता विचार केला तर कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवला तर ठाकरे गटाला त्यांची मूळ ओळख म्हणजेच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह परत मिळू शकतं. पण कोर्टानं 2018च्या घटना दुरुस्तीला लोकशाही विरोधी ठरून बाद केलं तर ठाकरेंची संघटनात्मक बाजू कायदेशीररित्या कमकुवत होईल. आता शिंदे गटाबद्दल बोलायचं झालं तर कोर्टानं राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ आहे हे तत्व पुन्हा अधोरेखित केलंय. हा शिंदे गटासाठी मोठा धोका आहे, धोक्याचा इशारा आहे. निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास त्यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावं लागू शकतं. अशा परिस्थितीत हे नाव आणि चिन्ह गोठवलं जाण्याची देखील शक्यता अधिक आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाला याचा मोठा फटका देखील बसू शकतो. थोडक्यात काय तर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या या 3 दिवसांच्या हाय व्होल्टेज सुनावणीत सिब्बल यांच्या युक्तिवादानं ठाकरेंसाठी नवी आशा निर्माण केली. त्याचवेळी सुप्रीम कोर्टांच्या प्रश्नांनी धाकधूक देखील वाढवली, शिंदे गटाला अडचणीत टाकले आणि त्याचवेळी स्कोप देखील निर्माण झालाय. येत्या 11 ऑगस्टला या खटल्याची पुढची सुनावणी होण्याची शक्यता आहे. तेव्हा शिंदे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादाला काय उत्तर देतात हे बघावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं, खरी शिवसेना कोणाची, शिंदेची की ठाकरेंची? निवडणूक आयोगाने शिंदेच्या बाजूने दिलेला निर्णय योग्य आहे का आणि सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल? तुमची मतं कमेंट करून सांगा. हे माहितीपूर्ण कायदेशीर विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी 11 ऑगस्टच्या सुनावणीच्या अपडेट्ससाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.